कुठल्याही धंद्याच्या कंपॅरिझनमध्ये ट्रेडिंग अतिशय छान धंदा आहे. तुम्ही सगळे पॅरामीटर्स बघा. बाकी कुठलाही धंदा जर तुमचा असेल, तुम्हाला जागा घ्यायला लागते, भाडं भरायला लागतं, इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायला लागतं, इन्व्हेंटरी मेंटेन करायला लागते, माल कुठनं घ्यायचा, कुठे स्वस्त मिळेल ते शोधायला लागतं. त्या सोर्सकडनं माल तुमच्यापाशी येण्यासाठी तुम्हाला ट्रॅव्हलचा म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा एक्सपेन्सेस करायला लागतो, तुम्हाला ऑफिस मेंटेन करायला लागतं, तुम्हाला मार्केटिंग करून ऑर्डर्स आणायला लागतात, त्या ऑर्डर एक्झिक्यूट करून त्यांच्यापर्यंत माल पोचवावा लागतो. तो माल तिथे गेल्यानंतर त्याच्यामध्ये किती पर्सेंट रिटर्न्स आहेत, त्याच्यामध्ये पण तुमचा प्रॉफिटेबिलिटी अफेक्ट होते. मार्केटिंगचा खर्च आहे, स्टाफचा खर्च आहे, HR मला मेंटेन करायला लागतं, सगळ्या प्रकारचे खर्च. हे सगळे खर्च तुम्ही तुमच्या नॉर्मल धंद्यामध्ये करतात. पण ट्रेडिंगमध्ये तुमचा काय खर्च आहे? तुम्ही फक्त ट्रेडिंगमध्ये एक लॅपटॉप घेतात, तुमच्या 1-2 ब्रोकर्सचं सबस्क्रिप्शन घेतात, एखादा ट्रेडिंग व्ह्यूचं वगैरे तुम्ही जर का चार्ट्सचा बघण्यासाठी वापरत असाल तर त्या 1-2 साईटचं सबस्क्रिप्शन घेतात आणि ट्रेडिंग चालू करतात. पहिल्या दिवसापासून तुम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट मिळाला किंवा लॉस व्हायला सुरुवात होऊन जाते. त्यामुळे ट्रेडिंग करणं हा जगातला सर्वात सुंदर, सर्वात सोपा, सुरू करण्यासाठी सोपा असा धंदा आहे. त्याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट हे तुमची मानसिकता, तुमची बुद्धी, तुमचा पैसा या 2च आहेत. तुम्हाला ही बाकी इकडे तिकडे फिरणं, आणखीन इकडे ह्या लोकांच्या मागे फिरणं, त्या मार्केटिंगसाठी फिरणं ही मजुरी नाही आहे. त्यामुळे ट्रेडिंगला जे बाकीचे एक्सपेन्सेस आहेत ते त्या अनुषंगाने वाचतात. मग तुमचा सगळा कस कुठे लागतो तर इथे. त्यामुळे सायकॉलॉजी व्यवस्थित ठेवणं, आणखीन आपलं मन स्थिर ठेवणं ही सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. मी मनीष जोशी, मला फॉलो करा जोशी मनीष पी या चॅनलवरती. आणखीन मी सायकॉलॉजीवरती बोलतो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.